भारत सरकार ऑपरेशन सिंदूरचं सत्य जगाला सांगणार आहे। केंद्राकडून आता सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाची स्थापना करण्यात आली आहे। परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसह शिष्टमंडळ विविध देशांना भेट देणार आहेत। या शिष्टमंडळामध्ये कोण कोण असणार आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पाकिस्तान कशा प्रकारे टेररिझमला पूर्णपणे स्पॉन्सर करण्याचं काम इतक्या वर्षापासून चालू आहे। पूर्ण जग पाहतंय की कशा प्रकारे टेररिझमला थारा देण्याचं काम, टेररिझमला फुगवण्याचं काम पाकिस्तानने केलं आणि अशा पाकिस्तान बरोबर गेले अनेक वर्ष भारत जो आहे हा भारत तिकडे लढतोय, टेररिझमच्या विरोधामध्ये जे आहे हे ऍक्शन्स घेतोय आणि आता जे ऑपरेशन सिंदूर झालं, मला वाटतं तो एक मोठं अचीवमेंट भारताचं आहे की ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमाने असे किती दहशतवादी होते, किती टेररिस्ट होते की त्यांना मारण्यात आलं आणि हे देखील पुन्हा जगाने पाहिलं। शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे, सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, त्यानंतर काँग्रेसकडून शशी थरूर, भाजपाकडून रविशंकर प्रसाद, जनता दलचे संजय कुमार झा, भाजपाचे वैजयंत पांडा, तर डीएमकेचे कनिमोळी करुणानिधी यांचा या शिष्टमंडळामध्ये समावेश आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।